पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमधील वाद मनामध्ये धरून गुन्हेगार अमोल गोरगले यांची हत्या झाल्याचं प्रकरण उघड झालेलं आहे। या प्रकरणामध्ये भाजपचा पदाधिकारी शेखर ओव्हाळ याच्यासह इतर 6 ते 7 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। शेखर ओव्हाळ याला रावेत पोलिसांनी अटक केलेली आहे। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। नाझिम, अमोल, गेल्या वर्षी चिंचवड विधानसभेमध्ये पोटनिवडणूक झालेली होती। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या निधनानंतर ह्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती। त्याच वेळेला अमोल आणि शेखर ओव्हाळ यांच्यामध्ये मोठा वाद झालेला होता आणि त्या वादाचे पडसाद एका वर्षानंतर आता उमटलेले आहेत। शेखर ओव्हाळ यांनी कट रचून त्यांची हत्या केल्याचं आता पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। रात्रीच पोलिसांनी शेखर ओव्हाळ यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळं आगामी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत याचे पडसाद पुन्हा एकदा उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शेखर ओव्हाळ हे भाजपचे पदाधिकारी आहेत। त्याच पोटनिवडणुकीत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। तत्पूर्वी ते शरद पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादी गटामध्ये या ठिकाणी होते आणि आता भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याला अटक केल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडालेली आहे। नाझिम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।